श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास पहिला, अध्याय 8वा। सद्गुरु स्वरूपा गजानना, साष्टांग नमन तव चरणा। सद्गुरु चरित्र लेखना, स्फूर्ती देई दातारा श्रीराम। महामाया तव शक्ती, तीच सगुण रूप सरस्वती। जी विद्या बुद्धीची अधिष्ठात्री, सीता स्वरूपी नमिती तुझ श्रीराम। परब्रह्म स्वरूपा रामानंदा, नमन तुझिया चरणारविंदा। तव चरित्राच्या घेतल्या छंदा, पूर्ण सुख कंदा पुरवावे श्रीराम। मी अज्ञमतिमंद, तरी चरित्राचा घेतला छंद। त्यासी न येवो प्रतिबंध, पूर्ण करणे परिपूर्ण श्रीराम। सद्गुरुपदी लीन होता, त्यासी न लगे करणे चिंता। हे खरे परीती लीनता, देई चिंता न करी मग श्रीराम। मागील अध्यायाचे अंती कृष्णा मातोश्रींची निर्याण गती आणि जनमनाची शंका निवृत्ती केली श्रींनी तात्काल श्रीराम। आता उत्तरार्ध करू श्रवण, महाराज स्फूर्ती दाते म्हणून। श्रवण केल्याचे फळ जाण, सद्गुरु भक्ती उपजेल श्रीराम। पूर्वार्ध प्रपंचासक्तीचा, रोग व्याधी उपाधीचा, दुष्काळ संत संगाचा म्हणून नीरस होतसे श्रीराम। उलट उत्तरार्ध सद्भक्तांचा, संत संगतीत जावयाचा। देह सुख भोग प्रारब्धाचा, निश्चय त्याचा बाणला श्रीराम। आता द्यावेनुसंधान, सद्गुरु लीला करू कथन। येणे त्यांची अंतरीची खूण, काहीशी आपणा कळेल श्रीराम। 25 वर्षापूर्व काळी, यालना मोगलशाहीत ते वेळी। महाराजा साग्रह करीती सकळी, राम सभा मंडप उभारावा श्रीराम। हुकुमा वाचून हिंदूस, मंदिरे वा सभा मंडपास। परवानगी नसे बांधण्यास, सक्त आज्ञायसी असे श्रीराम। महाराजे त्या काळी अर्ज केला, तो 20 वर्षे पडून राहिला। सुदैवे बांधण्याचा हुकूम आला, शके 1846 श्रीराम। त्या अगोदर महाराजांचा विचार नर्मदा प्रदक्षिणेचा। हुकुमामुळे यात्रेस जाण्याचा होता, तो रहित केला असे श्रीराम। नर्मदा प्रदक्षिणेचे कार्य उत्तम, तरी सभा मंडप कार्य उत्तमोत्तम। त्या कार्य शरीर झिजो हा ठाम निश्चय, महाराजे ठरविला श्रीराम। महाराज मनीचा विचार, यात दोघांचीही परीक्षा होणार। मी किती शोषितो निंदा प्रहार आणि धनासक्त, कोण कोणते श्रीराम। प्रपंची विपत काल आला, मग तोंड वेंगाडतो ना लोकाला। मग रामकारी वेंगाडण्याला, का बरे लाज धरावी श्रीराम। धनासक्ती जीवा भावानी, प्रापंचिकाची निषेधिनी। ती दवडून त्या धनाची राम सेवा घडवावी श्रीराम। ऐसा विचार करोनी मनी, रामचरण आणिले ध्यानी। प्रार्थिते झाले करुणा वचनी, रामा सन्मुख उभे ठेले श्रीराम। श्रीराम राया रघुनंदना, सीतापते करुणा घना। मम चातकाची येवो करुणा, केला संकल्प सिद्धीने श्रीराम। तुझा सभा मंडप व्हावा, हे बहुतांचे जीवा भावा। मीही धरिला हे तू जीवा, कार्यारंभ तव सत्ते श्रीराम। रामा एक विनंती करीतो, हा सभा मंडप पूर्ण होईतो। अन्न न घेता उपोषण करतो, नेम सिद्धी नेणे तुम्हाकडे श्रीराम। या विनंतीने साधले एक कार्य मोठे व्यावहारिक। महाराज उतरती जेथे देख, गर्दी दर्शना होतसे श्रीराम। महाराज म्हणती सर्वाला, राम प्रसाद घ्या येथला। त्या योगे घर मालकाला वाटे, कैसे होईल श्रीराम। महाराजा सुपोषण म्हणून, उपोषणाचे डबे येती घरून। महाराज स्वहस्ते करून, तो प्रसाद देती सकलाला श्रीराम। स्थान रेखा चित्रे मंडपाची, मुंबईहून आणिली साची। तज्ञ लोक म्हणती ही आमुची, सेवा स्वीकारा महाराजा श्रीराम। त्रिंबकराव देशमुख संगमनेरकर, महाराजांचे असते शिष्यवर।
या कामीचे तज्ज्ञ व ऑफिसर यांचीही मदत मिळाली. श्रीराम त्या स्वस्ताईचे काळाला तज्ज्ञांनी खर्चाचा अंदाज केला. 60,000 रुपये सभा मंडपाला खर्च येईल. कमीत कमी श्रीराम आताची कालीपाही 2 लाख रुपये पुरणार नाही. मंडपाची मजबूती व भव्यता ही पाहुनी चकित होतात. श्रीराम श्रींच्या संग्रहाची धाटी, श्री ब्रह्मचैतन्यांचीच हातवटी, त्या योगे जनतेची मांदी मोठी आकर्षिली प्रेमबळे. श्रीराम श्रद्धा शिष्यवर्गाची असेल त्यात काय असे नवल, अनुग्रही नसता प्रेम अढळ ठेविती याची नवल वाटे. श्रीराम अनुग्रही नसता प्रेम अढळ ठेविती याचे नवल वाटे. श्रीराम कित्येक तर राम उपासक नाही, अनुग्रहही त्यांचा नाही. परी महाराज निष्ठा इतकी काही की शिष्यगण मान खाली घाली. श्रीराम शांती तितिक्षा घेऊनी सांगाती, महाराज जेथे जेथे जाती तेथे सभा मंडपाची भिक्षा मागती, लोकही देती अत्यादरे. श्रीराम किती एक धनवान पण धनलोभी असती, त्याकडेही महाराज जाती, त्यांचे वाक्प्रहार सहन करीती, परी प्रेमेच त्यासी ओळविले. श्रीराम पुढे त्यांचेही बुद्धीचा पालट, होनी अपराध करीती प्रगट, उत्तराहुनी भिक्षा देती दुप्पट, म्हणती आणखीही देऊ पुढे. श्रीराम अशांची जर पालते बुद्धी, तर ज्यांची दातृत्वाची प्रसिद्धी, त्यांची सेवा सहस्रावधी रुपयांनी झाल्या नवल काय. श्रीराम त्याच वेळीचा एक प्रसंग श्रवण करा यथा सांग, त्या योगे महाराजांचे वैराग्य भाग्य कसोटीला उतरले. श्रीराम अकोला जिल्ह्यात वारे जहागीर ग्राम तेथील जे जहागीरदार नामे रंगराव राजे, श्रीमंत थोर उपनाम बापूसाहेब हे. श्रीराम तेथे महाराज उतरले, सर्वजण आनंदले, उच्चासनी बैसविले, म्हणती दर्शन घडले भाग्याने. श्रीराम या गावीच काही वर्षा मागुती महाराजास माधुकरीही मिळाली नव्हती, परंतु जो जो महाराज संगती तो प्रेमादर वाढला. श्रीराम आता प्रकार उलटा झाला, जो तो म्हणतो यावे फराळाला, श्री म्हणती येतो फराळाला, परी वेळच नाही पुढे येऊ. श्रीराम बापूसाहेबांचे घरी महाराज बैसले मंचकावरी, घरचे बालवृद्ध सारी दर्शन घेऊन आनंदले. श्रीराम थोडा वेळ थांबून फलाहार घेती सर्वजण, इतर कुशल वृत्त पुसवून आनंदविती सकळांशी. श्रीराम महाराजास बालपणापासून बालकांचा प्रेमा येई दिसून, त्यास कडे खांदी घेऊन खेळती थोरपण विसरून या. श्रीराम बापूसाहेबांची मुले मुली महाराजा संगे खेळू लागली, तुक्यात गावातील मंडळी आली दर्शनासी प्रतिष्ठित. श्रीराम दर्शनास लोक येती, त्यांना महाराज प्रसाद देती, भिक्षे करिता लो म्हणती सभा मंडप करणे रामाचा. श्रीराम नकाशे सर्वा दाखविती, पाहुनी सर्व चकित होती, सेवा शक्तीनुसार करू म्हणती बापूसाहेब म्हणती त्यापरी. श्रीराम येथील भिक्षा सर्वांनी सेवा केली प्रेम भरानी, बापूसाहेबांची सेवा वर्गणी पुढले समासी देतील. श्रीराम या समासाचे श्रवण फल मनोमनी दर्शन घ्याल, तर ते प्रेम प्रसाद देतील, त्या प्रेमात रमा नामी. श्रीराम इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे सभा मंडप भिक्षा पर्यटन जनलोक प्रेम दर्शन नाम अष्टमोध्यायांतर्गत प्रथम समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास दुसरा अध्याय. सद्गुरु रामानंद समर्था, येथे जेथे मी ठेवीन माथा, तेथे तुझे चरण लागो हाता, त्यावरी मस्तक लोळविन. श्रीराम समर्थ. श्रीराम जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.